प्रदर्शन प्रस्तुत शैक्षणिक बालदशावतार सादर करते शिक्षण प्रगतीचे लक्षण शाळा उमरल नंबर 2 संयोजक माननीय श्री निसार नदाब सर गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती दोडामार्ग प्रेरणा माननीय श्री जनार्दन कुबल सर केंद्रप्रमुख कोलसर माननीय श्री रघुनाथ सोनवळकर विषय तज्ञ गटसाधन केंद्र दोडामार्ग मार्गदर्शक माननीय श्री पदमराव पेदेवाळ मुख्याध्यापक शाळा उमरल नंबर 2 कार्य सर्व कर्मचारी गटसाधन केंद्र दोडामार्ग शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष व पालक उमरल नंबर 2 मुख्याध्यापक MR नाईक विद्यालय पुनाळकट्टा तालुका दोडामार्ग
गणपती महाराज दास चरणी लीन होत आहे. वत्सा सूत्रधारा सदैव कल्याण होईल. वत्सा सूत्रधारा मी कैलास पर्वतावर मात्या पित्यांसमवेत तांडव नृत्य करीत असता एकाएकी तुझी दीन हाय घडली आणि या रंगमंचावर प्रकट झालो. सांग भक्ता, असं कोणतं संकट तुझ्या माथी आलंय? गजानन महाराज, आम्ही नाटकाला प्रारंभ करत आहोत आणि यात भरभरती विघ्ने येण्याचा संभव दिसत आहे. वत्सा सूत्रधारा चिंता करू नकोस. माझ्या हाती असणाऱ्या पाषाणकुशाचे योग्य करून तुझ्या विघ्नांचा मी समूळ नाश करीन. तुझ्या नाटकातील काम करणारी मतिमंद बालक सुज्ञ होऊन देवगुरु गृहस्थीप्रमाणे भाषण करतील, अप्सरांप्रमाणे नृत्य करतील, असा माझा शुभ आणि मंगल अशा तऱ्हेचा आशीर्वाद आहे. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची पुरवी प्रेम उपाजयाची हरता वार्ता विघ्नाची पुरवी प्रेम उपाजयाची फळा तुझा गौरी कुमरा चंदनाची उटी कुंकुम केशरा हिरे गणित मुकुट शोभतो भरा गगनाची नोपुरे चरणी गागरी. जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन माते मन पुरवी प्रेम उपाजयाची सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची पुरवी प्रेम उपाजयाची सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची. लंबोदर पीतांबर फणीवर बंधना सरळ सोंड वक्र कुंड त्रिनयना दासरामाचा भटकाये सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सर्वर बंधना. जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची पुरवी प्रेम उपाजयाची सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची पुरवी प्रेम उपाजयाची सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची पुरवी प्रेम. शिवसुता भजावे दिनरजनी शिवसुता भजावे दिनरजनी. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. रंगदेवतेला विनम्र अभिवादन करून आद्य देवता गणरायाला वंदन करून श्रीदेवी हरदास सातेरी शांतादुर्गा मातेला नतमस्तक हो आणि आपला तमाम रसिक वैभव प्रेक्षकांना मानाचा मुजरा करून शाळा व्यवस्थापन समिती कुमरन नंबर 2 च्या प्रेरणेतून शाळा कुमरन नंबर 2 ची मुले सहर्ष साविने सादर करीत आहेत नव भारत साक्षरतेवर आधारित दशावतार नाट्यपुष्प. शिक्षण प्रगतीचे लक्षण, शिक्षण प्रगतीचे लक्षण. यातील मुख्य कलाकार राजा चंद्रसिंग, मंजिरी लाड, प्रधानजी युवान ठाकर, माधगो खुशी मळी, सोंगो गायत्री घोबळे, रामा रश्मी कंवर, शेवंता नितिशा कंवर, शिपाई सोहम शिरवळकर, म्हातारी पूर्वा मळी, वाद्यवृंद हार्मोनियम दक्षता घोबळे, तबला वादक ओंकार नाईक, ताल रक्षक दीपराज नाईक, रंगभूषा व वेशभूषा अभिमन्यू बांदेकर घोबळे, लेखन व दिग्दर्शन घोबळे गुरुजी, मार्गदर्शन पेदेवाल गुरुजी PS नाईक. सहर्ष सादर केले आहोत शिक्षण प्रगतीचे लक्षण, शिक्षण प्रगतीचे लक्षण.
जनतेच्या हितासाठी आणि सुखासाठी मी माझ्या राज्यात अनेक उपक्रम राबवत आहे. राज्यात एकही व्यक्ती गरीब राहता कामा नये यासाठी कित्येकांना धंद्यासाठी कर्ज दिले जात आहे. वेगवेगळ्या योजना राबवून प्रत्येकाच्या हाताला काम आणि कामाला योग्य तो दाम याकडे विशेष लक्ष देत आहे. माझ्या राज्यातील एकही व्यक्ती शिक्षणापासून वंचित राहता कामा नये यासाठी वस्तीत येथे शाळा आणि फक्त शाळा बांधून न ठेवता त्या प्रत्येक वर्गाला शिक्षण देऊन शिक्षणाचा दर्जा कसा सुधारेल यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहे. माझ्या राज्यातील एकही व्यक्ती शिक्षणापासून वंचित राहता कामा नये. माझ्या राज्यातील शिकवण पण आजच्या दिनी वेळ येणारे माझे प्रदेश राहिलेत तरी कुठे? महाराजांच्या आज्ञा घेतली आणि प्रत्येक गावागावात जाऊन महाराजांनी सुरुवात केली उपक्रम योग्य पद्धतीने चालतात की नाही हे पाहण्यासाठी तिथपर्यंत पोहोचलो आणि तिथे जाऊन पाहता प्रत्येकाच्या मुखात महाराजांच्या जय जयकार. राजा प्रधान जनतेत महाराजांकरता ऐकून समाधान वाटले आणि याच वर्षी महाराजांनी सुरुवात केली उपक्रम म्हणजे असाक्षरांना साक्षर करणे. प्रत्येक केंद्रावर वेळोवेळी केंद्र प्रमुख होऊन आढावा घेत आहेत. महाराज आपल्या तुमच्यावर संकल्प जबाबदारी तुम्ही योग्य पद्धतीने पार पाडताय की नाही? होय महाराज, आपण
जनतेपर्यंत पोहोचले आहेत. म्हणून प्रत्येक जण तुमच्या भावनांचा तेजोमय काय झाले तुमचे? रडू नका. तुम्ही सांगलात माझ्या राज्यात कोण गरीब राहायचं नाही यासाठी लोकांका धंद्यात कर्ज दिल्यात. कोणी कोंबडे बाळगुचे, कोणी म्हशी तर कोणी बोकडा. लोकांनी बराबर कर्ज घेतली. पुन्हा आम्ही 2 म्हशी घेतलं. माझ्यानु काय सांगा माझे मसाल्यात खाल्ली. मी तुम्हाला शिजल्या त्यावेळी त्यांचे मी उतरले असणार आणि त्यांचे पेपरही तुमच्याकडे असणार. त्यामुळे काळजी करण्याची मुळीच गरज नाही. होय होय आमची कोपऱ्यात काहीतरी असा कसले तरी कागद असत. नाटक काय लिहू घ्यायला ना वाचू घ्यायला ना. मी आता आता बोलूच ना. दादाजी, हे काय मी सांगितल्याप्रमाणे माझं सर्व योजना जनतेपर्यंत पोहोचलंय. बाई असे का राज्यातील प्रत्येक नागरिक साक्षर झाला पाहिजे यासाठी मी वार्षिक 4% शिक्षणावर खर्च करत आहे. आणि जे लोक शिकत नाही त्यांना कोणताही लाभ देऊ नका. तसेच तुम्ही स्वतः जाऊन वन विभागाला कळवा आणि यांना याच्या म्हशीची रक्कम मिळवून द्या. या तुम्ही हो शिकलेला जर तुम्ही शिकला असता तर पर्यंत येण्याचा प्रश्न आला नसता. तुमच्या पैशांनी ती रक्कम त्यामध्ये शिक्षणाशिवाय यासाठी तुम्ही शिकल्याच पाहिजे. होय होय आजपासून मी शिकले म्हणजे शिकले. आणि जो जो माझा मिळा त्याला सांगतलं शिका आणि तुमच्या जीवनात बदल करा. ते योग्य पद्धतीने काम पार पाडत आहेत की नाही हे पाहण्यासाठी मी ही करते. प्रत्येक जण आपापल्या सगळी जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडत आहे. मीही निघालो माझ्या कर्तव्यासाठी.
काय बाबा करतलो यांना ती माका वळयल्या या नसताना तुझो आऊस बापूस गेलो त्यापासून मी त्याचा लहानाचा मोठा केलो शिक्षण दिलं माझे वेगळे 40,000 रुपये होते साहेबांनी माका दिले सांगले ATM कार्ड असा दोन दया तुमका पैसे मिळतले पुन्हा तो नातीकडे दिलं वय तेव्हा पैसे घेतला दोन जाता आज हा 2,000 रुपयांची गरज होती सांगायला लागलं त्या 10,000 कापतयार ना असा करता माका समज मामा ना ATM कार्ड बँकेत असतो साहेबांकडे गेलो साहेबांनी सांगलं तुला काही येऊ ना आता काय करू पुढे जातो हेच काय आता बघती थोडी मदत तरी करती कशाचा काय झाला कशा बघते या बघती मी
लगीन करून दिलं की त्या आता तरी सुखाचं वाट माझ्या मनात पडा या काय केलं तुझ्या बायकोच्या लोकांची किंमत वाटवणार रे माका घराबाहेर काढलं त्याच्या दारा रवाने कसं तरी जगलो आणि 4 अक्षर शिकलो ही सगळ्या आमच्या भाच्याची कृपा तुम्ही काय माझे उपकार केले नाहीये बघलं नात्या जगात कोण ओळखून आम्ही केला साथ बरोबर होता नात्याच्या शिपाया घालून तर बरा केला मी सर्व काही बाहेर निघते तुम्ही सर्वजण माझ्याकडे करा मी येणार नाही कसं नाहीच तर मी पाहतो मी येणार नाही म्हणजे नाही तुझ्या नुसत्या बांधूनच येऊन जाणार मी येणार नाही कसं नाहीच तर मी पाहतो तर होय करत आहे मी म्हणणार नाही
हॅलो 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 नाट्य रसिक हो, आमचे तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी श्री दादा साहेब यांनी या नाटकासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. आमचे कोल्हार केंद्राचे लाडके केंद्र प्रमुख माननीय श्री कुबल सर यांनी 1000 रुपयाचं पारितोषिक या नाटकाला दिलं आहे. तसेच आमचे नवे केंद्र प्रमुख माननीय श्रीमती लोंढे मॅडम यांनी 500 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. तसेच PRCतील सर्व कर्मचारी यांनी या नाटकासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. तुमचे सर्वांचे आम्ही कुमरा नंबर 2च्या वतीने आभार मानत आहोत. गणरायाला वंदन करून आणि या हार्मोनियम साथीच्या वतीने आम्ही या पारितोषिकाचा स्वीकार करत आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तसेच गोपाळ ठाकर ग्रामपंचायत कर्मचारी कोणार्क यांनी आमच्या या बाल चमुला 500 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. त्यांच्याही तुमचे आभार मानून गणरायाला वंदन करून या संगीत साथीच्या वतीने आम्ही या पारितोषिकाचा स्वीकार करत आहोत. धन्यवाद. मुख्याध्यापक सावंत यांनी बहुमोल असं पारितोषिक दिलेलं आहे संगीत साथीसाठी. त्यांच्याही तुमचे आभार मानतो, गणरायाला वंदन करतो आणि या संगीत साथीच्या वतीने या पारितोषिकाचा स्वीकार करत आहे. धन्यवाद. याची तुम्हाला शिक्षा झालीच पाहिजे. आई बाबांना त्रास देणे हा कायद्याने गुन्हा आहे. यासाठी तुम्हाला 5000 रुपये दंड आणि 6 महिने कारावास भोगावे लागेल. नाट्यरसिक हो, सूर्यकांत नाईक सर केंद्र प्रमुख सूर्यकांत नाईक सर यांनी 500 रुपयाचं बहुमोल पारितोषिक या नाटकासाठी दिलेलं आहे. त्यांचे तुमचे आभार मानून संगीत साथीच्या वतीने आम्ही या पारितोषिकाचा स्वीकार करत आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अपराधाला शासन झालेच पाहिजे. तुमच्या कर्माची फळे तुम्हाला भोगावीच लागणार. नको महाराज नको, माझ्या लेकराक माफ करा. त्यांची चूक आता लेका कळली. म्हातारपणी माका तेचूच आढळता. कोण नाही माझा. अरे आमच्या म्हाताऱ्यांच्या काळी पोरांचा तुटता आणि हे आजकालचे पोर पाच मेली की औषधी बापाशी घराबाहेर काढून चुकले आमचे. तुमचे बाबा म्हणतात की तुम्हाला माफ करतो, पण एका अटीवर तू तुझ्या बाबांना 6 महिन्याच्या आत लिहायला वाचायला शिकवले पाहिजे, नाहीतर तुम्हाला कारावास भोगावाच लागेल. माझे बँकेतले पैसे कोणीतरी चोरले. मी आता रस्त्यावर
बँकेचे एटीएम कोणाकडे असते? घरातच असतात नातीकडे. या पैशांची गरज असता का फुकट जाते पैसे घेऊन येतात. आता 2000 रुपये गरज होती. त्याने काय केलं? 2000 रुपये घेऊन ये आणि गप्प बस. आणि मग हे मागायला म्हणतात, मी आता उभी राहते. साहेबांकडे गेलो. साहेबांनी काय सांगला? साहेब, येत ना. कुठे गेले कुठे? साहेब, शिपाई, बोला महाराज, याचा अर्थ हिच्या नातीनेच उरलेले पैसे काढले असणार. घेऊन या तिला आणि तिला चाकाचे 2-4 फटके मारा. आपोआप जागेवर येईल. उरलेले सगळे पैसे नातीनेच काढले. कशावरून सांगता तुम्ही? होय, ज्याच्याकडे एटीएम असतात तोच पैसे काढू शकतो. कारण त्या एटीएमचा सुद्धा एक कोड असतो. तो फक्त त्यालाच माहिती असतो. शिपाई, बोला महाराज, घेऊन या तिला आणि तिला चाकाचे 2-4 फटके मारा. शिपाई, बोला महाराज, या आजीच्या म्हणण्याप्रमाणे तिला माफ केलं. पण तिला समज द्या आणि तिला सांगा, या आजीला 6 महिन्याच्या लिहायला वाचायला शिकवले पाहिजे. नाहीतर तिला शिकावाच लागेल. आणि या आजीला आपल्या चुकीला थोडे पैसे द्या. आणि तुम्ही सर्वजण लक्षात ठेवा, हा प्रसंग घडलाय तो फक्त अक्षरशः नसल्यामुळे. तुम्ही सर्वजण शिकले पाहिजे. शिपाई, बोला महाराज, पुढे राज्यात दवंडी पिटवा. राज्यातील प्रत्येक नागरिक साक्षर झाला पाहिजे. आणि त्याला सांगा की कुणालाही कोणतीही सुविधा मिळणार नाही जोपर्यंत तो शिकत नाही. उदाहरणार्थ श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, ज्येष्ठ नागरिक मानधन योजना, लाडकी बहीण, एसटी सवलत, मोफत या सर्व सुविधा शाळेच्या बंद पाडली. आणि तसेच स्वतः जाऊन तसेच तुम्ही पुढे राज्यात सांगा की प्रत्येक नागरिकाला लिहिता वाचता आला पाहिजे. वेगवेगळ्या समजला पाहिजे. याची अंमलबजावणी करा. शिक्षणाचा महत्व कळला. आम्ही शिका घेतो पण तुमचं हे ज्ञान पुढे राज्यात पोहोचवतो. Thank you.